एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे रात्र काय आणि दिवस काय कंटिन्यू अभ्यास घ्यावा लागतो आणि त्या दिवसातून 2 पेपर असतील ना तर खूप मोठा टास्क आहे. तर अभ्यास करता करता एकाला भूक लागली की दुसऱ्याला भूक लागलीच पाहिजे. वाजलेत फक्त 7:45. पण मी आता काय करते माहिती आहे, जसा वेळ भेटेल ना तशी 7च्या आधीच मी जेवण तयार करते, कारण ह्या मुलांना कधीही भूक लागते. ॲटलिस्ट तेव्हा आमटी आणि भात तयार असेल ना तरी मला बरं वाटतं. रात्रीच्या जेवणामध्ये होती ज्वारी नाचण्याची भाकरी, मेथीची भाजी, तिखट मटकीचा रस्सा केलेला, बस. आणि आज सध्या पथ्य पाणी चालू आहे म्हणून पालेभाज्या खाणं चालू आहे आणि मटकीची उसळ केली होती. मस्त सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. काल तर मी तुम्हाला सांगितलं परीक्षा चालू आहे अर्णवची आणि तो ना बरोबर 9:30ला सुटणार, तर मी 9 वाजता बरोबर निघेल. तर इथे मशीन लावलेली आहे. आज जेवढं होईल ना तेवढं लवकरात लवकर कामं करायचा प्रयत्न करेन. आणि कालचा रिपोर्ट जो आधीचा होता ना सेम तसंच आलं आहे, काही फरक नव्हता. तर आता मला पथ्य पाणी कंटिन्यू ठेवायचा आहे. तर त्यासाठी बघा डाळिंब हे केलेलं आहेत, सोलून ठेवलेत अमोलनी. आणि ते मी पाणी अन्वीसाठी आता आल्यावरच ठेवेल, कारण आता मला लेट होईल आणि तिला मी उठवत नाही यासाठी की ती ना निघेपर्यंत खूप वेळ लावणार आणि ती मुळात ना माझ्या मागे लागेल, त्याच्यामुळे मी तिला नेणार नाही आहे. तर मी काल ना ज्युसर आणलेलं, दाखवते मी तुम्हाला. आणि ना माझ्याकडे खजूर पण आहे, ओले खजूर. हे बघा. आता मी काय करणार आहे माहिती आहे, हे बनाना आणेल, केळी, आणि मुलांसाठी ना ट्राय करेल ना काजू, बदाम, बनाना आणि खजूर टाकून, दूध टाकून मिल्कशेक बनवायचा, असं मी प्रयत्न करेन ना. फर्स्ट टाईम कसं होतं मला माहिती नाही आहे. आणि मी इथे झोपले. हे बघा मेक्सिकॅनचा आहे हा ज्युसर. कसा होतोय ते आता केल्यावर कळेल. त्या कारणाने का होईना ज्यूस पिल्या जाईल, सगळ्यांनाही देता येईल म्हणून. तर आता सध्या मी धुवून वगैरे ठेवलेलं आहे. त्याला असं हे बघा झाकण आहे. आणि हे ना ग्राइंडर, हे बघा हे असं आहे. ठीक आहे, ट्राय करून बघू. तर चला आता मी अर्णवला आणायला निघेल. वाजलेत 8:45. आणि ना आता पाऊस आहे बाहेर, त्याच्यामुळे मी आता स्टँड लावलेला आहे. कपडे जमत असेल तर आता वाळत घालणार, नाही जमलेस तर मग मी आल्यावरच घालेन. सध्या कम्फर्ट टाकून घेतलेला आहे. आता जसे होतील ना कपडे तसे करून घेईल. तर बाय. तर इथे मी निघालेली अर्णवला आणायला आणि स्कूलजवळ जशी पोचली ना तशी सगळे मुलं खाली यायला सुरुवात झालेली. कट टू कट टायमावर 9:30लाच मी पोचायचा प्रयत्न करते, कारण मुलं हातात आली ना तर लगेच निघाला. आणि हा पाऊस एवढा खोटा आहे ना, सकाळी अजिबात पाऊस नव्हता, त्याच्यामुळे मुलांचं रेनकोटही घेतलं नाही आणि एक्स्ट्रा छत्रीही घेतली नव्हती. आणि सगळ्यांना असे आतल्या साईडला उभे होते. खूप गर्दी झालेली, कारण पॅरेंट्स पण त्या मंडपातच आतमध्ये आलेले होते, कारण पाऊस पडत होता. काहीने तर छत्री आणली नव्हती, कारण त्यावेळेला जेव्हा मुलांना आणायला निघालो ना तेव्हा पाऊस नव्हता. ते इथून मी घरी आली आणि अर्णवला खायचं होतं आणि मी गाठ्या वगैरे मागवलेल्या. अमोलला सांगितलेलं ऑफिसमधून, त्यांचे ते बाजूलाच एक कंपनी आहे तिथून ते आणतात. तर आम्ही आणलेलं, खाणं पिणं झालं. 10:30 वाजता घरी येतो आणि मॅडमना 11:15 वाजता निघायची असतं. तर मला अर्णव बोललं मम्मी आज मी तिची तयारी मी करतो म्हणून. पण ही एका जागेवर राहत असेल तर, पण तिला ना तिची तयारी करायला स्वतः आवडते, म्हणून ती नाचकाम चालू होतं का तर दादाला करून द्यायचं नव्हतं म्हणून शेवटी तिने रेनकोट स्वतःच घातला. तोही दादा चाललेला तर दादाला बाजूला केला तिने आणि स्वतःच घालायला प्रयत्न करत होती. मुलांना काही सवय ना स्वतः करायला लावलेलं ना खूप चांगलं आहे. आमची दीदी म्हणजे माझ्या भावाची मुलगी आहे ना रितू,
तीही स्वतःच्या म्हणजे बऱ्यापैकी तिला जेवण येत नाही आहे, पण ना जेवढं पोटभर कोण नसेल घरात आणि उपाशी राहायची वेळ येणार नाही ना असं काहीतरी बनवून ती खाऊ शकते. सगळ्यात आधी मुलांना गॅस ऑन ऑफ करायचं शिकवलेलं आहे. ते इथे आईकडे जेवण होत होतं, तर अर्णवला मी म्हटलं दूध आणून दे मला, कारण पाऊस आज कंटिन्यू पडत होता, कुठे थांबता येणार नाही म्हणून इथल्या दुकानातून अमूलचं दूध आणून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा स्टोरेज करून का ठेवते, कारण अर्णवला ना सकाळी जायच्या आधी बॉर्मिटा लागतो प्यायला, त्याच्यामुळे दूध एकदाच मी आता गरम करून ठेवणार. आणि चला आता मी रेनकोट घातलेला आहे ह्यासाठी, कारण मी आता अन्वीला आणायला निघणार आहे. तर ह्या मॅडमने ना आज टिफिन खाल्ला नव्हता, म्हटलं तुझा मी एक व्हिडिओ बनवून ठेवते आणि तुझ्या मम्मीला दाखवते. जशी आहे ना तशीच चपाती ठेवलेली आणि हे दाणे आहेत म्हणजे चणे, असे तिला आवडतात खायला, तर ते चणे. तर इथे अर्णवला ठेवलं मी आईकडे जेवणासाठी आणि मी निघाली आहे अन्वीला आणायला. अन्वीला आणण्यासाठी निघाली ना तेव्हा मी रेनकोट वगैरे घेऊनच जाते, कारण ती लहान आहे आणि नाही नेलं तर उचलून घ्यायला लावते. आज मी येता आणलेत फळं, खूप सारी अशी फळं आणलेली आहेत. डाळिंब तर माझ्याकडे ऑलरेडी आहेत आणि मोसंबी, हे आहे ॲपल, मस्त लाल लाल आहेत, आणि हे आहेत पेर, आणि हे सॉरी ना कैरी आणलेली आहे. हे बघा या सीझनमध्ये कैऱ्या मिळतात, हे पण नवलच आहे. आता ही कुठल्या आहेत माहिती नाही आहे, पण 2 आणल्या मी. आणि असं आज ना लांब मिरच्या आणलेल्या आहेत. लांब मिरच्यांचं भरीत करायचं आहे मला, म्हणजे ओलं खोबरं भरूनच करणार आहे मी, तर त्याची रेसिपी मी टाकेलच. तर चला आधी ना ही फळं लावून घेते, कारण माझ्या दोन्ही मुलांना फळं एवढी आवडतात ना की मी फक्त हे काढायला घेतलं ना तरी पण खायला बसतील म्हणून. मोसंबी नको ग, हां, आणि हे पेर, आणि हे ॲपल. थांब ग, तर आता परत अभ्यास करायची वेळ झालेली आहे. वाजले आहेत दुपारचे 3 का 3:15 झालेले आहेत. दिवसाला 2 पेपर असल्यामुळे ना काय आराम करत नाही, पण मॅडम घरात असतील ना तर खूप त्रास देते आहे. हिस्ट्री, सिविक्स, जॉग्रफी आणि हिंदी असे पेपर आहेत. आणि इथे ना हिला टेंट बांधायचा होता, तर मग त्याच्याच मागे लागलेली, तर त्याचेच काम करत होता, तिला टेंट बांधून देत होता, जेणेकरून ती शांत बसेल आणि ह्याला अभ्यास करून देईल. तर बघता बघता 4:30 कधी वाजले माहितीच कळलंच नाही. आणि आता जेवणाला लागणार आहे, तर मी मिरची आणले ना तर मी मिरच्या भरणार आहे. आज लवकरच जेवणाला मी सध्या लागते, कारण मुलांना खूप लवकर भूक लागते म्हणून. तर चला ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.